पिंपरी चिंचवडमधील पिल्लई कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आत्महत्येसाठी वापरण्यात आलेलं सोडियम नायट्रेट हे घातक रसायन ऑनलाईन मागवण्यात आल्याचं तपासात समोर आलंय। पेटत्या कोळशावर हे रसायन टाकल्यानंतर तयार झालेल्या विषारी धुरामुळे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। आता हे रसायन विकणाऱ्या कंपनीची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। आर्थिक विवंचनेचा उल्लेख असलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे। ऑनलाईन रसायन खरेदीची साखळी तपासण्यावर आता पोलिसांचा भर आहे। याच विषयी सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पिंपरी चिंचवड शहरातील पिल्लई कुटुंबानं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली। आत्महत्या करण्यासाठी त्यांनी एका रासायनिक पदार्थाचा वापर केला होता। नक्की त्यांनी आत्महत्या का केली आणि हे रासायनिक पदार्थ कुठून आला हे सर्व जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त मनीषा कदम मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल? अत्यंत धक्कादायक घटना आहे, संपूर्ण कुटुंबानंच आत्महत्या केली। नक्की प्रकार काय आहे आणि कशा प्रकारे त्यांनी आत्महत्या केली? 1 ऑगस्ट 2026 रोजी आपल्याला पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की करिश्मा ग्लोरी सोसायटीमध्ये एका कुटुंब बेशुद्ध अवस्थेत पडलेलं आहे। तत्काळ आपण त्यांना YCM हॉस्पिटल येथे उपचारकामी दाखल केलं। दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी विनोद पिल्लई यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातील महिला आणि मुलगी यांचा सुद्धा मृत्यू झाला। आपण जी घरात घरझडती घेतली तेव्हा तिथे आपल्याला थोडासा जळालेला अवस्थेतला कोळसा सापडला आणि इतर पाहणी केली असता सोडियम नायट्राईटची एक बॉटल सापडलेली आहे। त्या अनुषंगाने आपण ते दोन्ही म्हणजे तपासाच्या अनुषंगाने आपण जप्त केलेला आहे आणि पुढील तपास आपला सुरू आहे। तपासाच्या अनुषंगाने आपण 44/2026 असा ADR दाखल केला आहे। हे जे सोडियम नायट्रेट आहे रासायनिक पदार्थ, तो त्यांच्याकडे कसा आला होता आणि कसा त्यांनी त्याचा वापर केला होता? घरामध्ये त्यांच्या कचराकुंडीमध्ये सोडियम नायट्राईट ऑर्डर केल्याचे एक रॅपर मिळालेलं आहे। ते रॅपरसुद्धा आपण पुढील तपासाच्या अनुषंगाने जप्त केलेलं आहे। मायक्रोलॅब म्हणून एक वेबसाईट आहे, तिथून त्यांनी मागवल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसून येतं, पण त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आपला। नक्कीच आपण पाहिलं ऑनलाईन पद्धतीने हे रासायनिक पदार्थ मागवण्यात आला होता। त्या कोळशावरती टाकल्याने त्याच्यातून जो विषारी धूर निर्माण झाला त्यातून ह्या कुटुंबानं आपलं जीवन संपवलं असल्याची माहिती समोर येते। आता या संपूर्ण प्रकाराचा तपास संत तुकाराम नगर पोलीस करत आहेत, त्यामुळे अजून या तपासांती पुढील काय माहिती समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।